ती जखमी हालतमध्ये पडली होती. खूप दुखत होतं तिला. मग आम्ही तिला रेस्क्यू केलं. अरे झाली ना भाई पलटी. परत कमबॅक करणार. ट्रिपल एक्का घे माझा मुक्का. हॅशटॅग ट्रिपल एक्का तू माझ्या जवळ ये घेतो मी तुझा मुक्का. प्रत्येक भाऊ तुला का समजत नाही बाबा. तू येड्यावानी करतोयस. तुझ्या डोंगणात माज आहे. गर्वानं वागू नको र बाई माझ्या नादाला लागू नको. असं झालं याचं. म्हणजे हिची गाडी आहे, ह्याच्याकडे पैसा आहे, ह्याच्याकडे माज आहे, माजलेला माणूस आहे. सगळ्यांनी माहिती आहे बाबा. एवढं मोठं सगळं याच्याकडे आहे. फॉर्च्युनर आहे, गाड्या आहेत, बंगला आहे, सगळं आहे. फक्त माझं म्हणणं काय हा यो गाड्या बिड्या पलटी करतोय असा उई 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 दस्ता धुरळा उडवतोय. तू सगळं कर रे पण एवढा माज काय खरं नाही, उपयोगाचा नाही. रावणाची पण सोन्याची लंका होती. तुझा कमेंट बॉक्स उघडून बघ. प्रत्येक भाऊ किती जणांनी कमेंट केली आहे तुला. रावणाची पण सोन्याची लंका होती पण काय चालत नाही. जळली खाक झाली. स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यात फरक आहे. हे हत्यार वैयक्तिक आणलं होतं. पलटी झाले काय अडचण नाही. मला बोलणार कोण नाही. प्रत्येक भाऊ तू तुझ्या कमाईनं तू मग ते गेमिंगच्या पैशानं असू दे नाही तर कुठेतरी 2 नंबर करून असू दे 10 नंबर करून असू दे. तू पैसे मिळवलंस आणि तू गाडी घेतलीस. कुणाच्या जीवावर नाही. स्वतः मिळवली, स्वतः पलटी केलीस, बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय स्टंटबाजी अशी गाडी फिरवायची तशी आडवी तिडवी गाडी मारून तर रील्स वगैरे बनवतोयस. तुझं फॅन फॉलोविंग फॉलोवर्स वगैरे लोक तुला मानतात. मी पण मानतो. पण कधी कधी कनी तुझ्या ढोंगणातले मोठं आळ्या मोठं किड तयार होत्या ते. मग तू असं ढोंगणातला किडा वळवळा लागला की नाही तू असं येडेवानी काय पण करतोयस. गाडी पलटी कमबॅक कुठं जीसीबी जाणलेला मध्ये कमबॅक. अरे काय कसला कमबॅक. किती वेळा कमबॅक करतोयस आणि असलं स्टंटबाजी वगैरे करतोय धुळा उडवतोयस का नाही. कुठंतरी कधीतरी पडशील तिची भाना डोंगराची सालं जातील. नंतर दाखवायच्या लायकीचे डॉक्टर पण म्हणणार अरे काय करतास कुठं काय सिमेंटच्या भिंतीवरती घासून आलास का काय. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं जरा चांगलं वाग. चांगला मोठा माणूस आहेस. चांगली गाडी चालव. त्यामुळे प्रत्येक भाऊ मी काय म्हणतो वैयक्तिकपणे माहिती आहे काय तू चांगला माणूस आहेस, मोठा आहेस, चिना बिना घालून हॅशटॅग ट्रिपल एक्का हायच आम्हाला माहिती आहे. पण जराच कुठेतरी आपल्याला बाबा माज आपण कमी केला पाहिजे. बाबा माहिती आहे तुझ्या गाडी आहे स्वतः वैयक्तिक घेतली आहे, स्वतः फिरवतोय, स्वतः पलटी करतोय, काचा फोडणार हे पण ते उलटी. उद्या तू तिच्या आईला ह्या दरीवरनं तिकडं उडवून घाली होतील. ते साऊथच्या पिक्चरमध्ये नसते का तिकडं उडवायची तिकडं पलीकडे घाली होत्यात. हॅशटॅग ट्रिपल एक्का ऊर्जा सिम सिम ट्रिपल एक्का धूम धूम ट्रिपल एक्का. काय तिच्या आईला हे असलं काहीतरी करशील उद्या तू. तुझं काय नाद करायला नको बाबा कोणी. माझं म्हणणं प्रत्येक भाऊ एकच आहे की गाडी तुझी आहे, तुझी वैयक्तिक आहे, तू पैसे भरले आहेस, तुझीच आहे सगळी. फक्त गाडी चालवताना तू रील्ससाठी व्ह्यूजसाठी फॉलोअरसाठी हे सगळं करतोयस आम्हाला माहिती आहे. पण जरा असं कुठंतरी थांबव किंवा हे माज जरा कमी कर. नाहीतर ढुंगणाची साल्टी गेलेली पण कळणार नाहीत. असं ढुंगणार बरंवीत नाही लवकर थंडीच्या दिवसात पावसाच्या दिवसात हे असे साले गेलीत का नाही नंतर डिरसिंग घालून बसायला पाहिजे. हागायला जाताना सुद्धा अशा कुबड्या घेऊन जायला लागते. नंतर पाणी मारायला एक माणूस, धुवायला एक माणूस, अशी सगळी परिस्थिती होती नंतर. त्यामुळे जगायचं कमवायचं स्वतः कमवायचं काय उद्या फक्त राडा करत राहायचा. लोकांचा विचार करायचा नाही. नाही तर आता दुसऱ्याची वाचतो आता मला टेन्शन आला असतं आता कोणाला काय सांगू काय नाही. स्वतःच्या जीवावर स्वतःच्या जीवावर झालंय. आता ही आली काय तर अजून एक ट्रिपल एक्का. एवढी प्रत्येक भाऊचे फॉलोअर्स आहेत त्यातली 70% फॉलोअर्स याला नावच ठेवायला येते. अरे हे माजल्याला आहे असा आहे तसा आहे. पण या प्रत्येक भाऊला का कळत नाही आपण चांगलं वागलं पाहिजे. उगाच हे गाड्या पलट्या करते कमबॅक करते म्हणजे काय चांगलं म्हणतात का. आता हे काय म्हणतोय मी स्वतःच्या जीवावर घेतली आणि एक ट्रिपल एक्का आणणार. म्हणजे प्रत्येक भाऊचं कसं झालं माहिती आहे का की यमदेव जरी रेड्यावरती बसून आला तरी त्याच्या पुढे आपण असं थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे. कशी टर्कन. अरे तुझा अवतार बघून प्रत्येक भाऊ त्या रेड्याची फाटणार नाही. रेडा म्हणेल अरे बाबा मालक यमदेव मालक पोळ्या इथनं ट्रिपल एक्का शाला आणि ह्याला नको. नाही तर वर जाऊन धिंगाणा घालीन गाड्या घेईन नवीन काय काय आणि राऊंड मारीन. कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळं करायला करणी करणार आहे. कोणतरी म्हणलेलं प्रत्येक भाऊ कोणतरी म्हणलं असेल पण मी म्हणलेलं नाही. खरं सांगतो मी कशाला म्हणू. कसली करणी बरणी काय नसतंय. आपण मिळवायचं आहे आपणच सपवायचं इथं काय नसतंय या जगात. आपणच मिळवायचं आपणच कमवायचं आपणच खायचं आणि मरताना माणूस शेवटी नुसता राख बनवून पडतोय. त्याला कोण म्हणत नाही असं बाबा हे काय घेऊन गेला एवढं 10 तोळं सोनं आहे 100 तोळं टनानं सोनं आहे ह्याच्याकडं टनानं पैसा आहे काय कोण घेऊन जायत नसते. त्यामुळे प्रत्येक भाऊ तू का नाही माझोडापणा जरा कुठेतरी थांबव. तू गाड्या घे नाहीतर हेलिकॉप्टर घे नाहीतर विमान घे पण हे असलं काय पण येडगत करू नकोस बाबा.
असल्या करणे आम्ही भरण्यात भरतो म्हणून. आणि प्रतीक भाऊ तू काय म्हणतोय तुझी गाडी पलटी झाली हे करणी बिरणी केली कोणीतरी कोण काय करणी वगैरे काय करत नसते तुझ्या डुंगणातच मस्ती होती म्हणून असं आडव्या तिडव्या गाड्या फिरवितास पलटी होईल तर काय बोंबलं तर बसलवी गाडी ती काय शाय माणूस आहे की बाबा इकडं गेली पलटी झाली धाड 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 झाली बघ पलटी आणि माझं पण कसा झाली पलटी तो प्रतीक भाऊ नेमका काय करतोय ह्याचं याला समजून झालंय गाड्या पलटी करतोय दुसरी घेतोय नवीन घेतोय अरे बाबा घे रे पण लोकांच्या पुढे असलं काय पण हे माजुडेपणा दाखवू नकोस ना तू मोठा आहेस का नाही ते तुझ्या घरात राहा मोठेपणा कर तू चांगला आहेस आम्हाला माहिती आहे मराठी माणूस आम्हाला पण वाटतं तू मोठा झाला पाहिजेस पण एवढा माझं बरा नवं कृष्णा सदा साह्यते पलटी झाली पण खर्चातले बी नाही आणि गाडी उचलले बघा त्याला म्हणायचं आशीर्वाद. प्रत्येक भाऊ म्हणतोय माझी गाडी पलटी झाली पण मला काय खर्चाटलं पण नाही डोंगणाची सालटे गेली असतील तू थोडी दाखविणार आहे समजनी इथलं सालट गेलं इथलं गेलं डोपूर दुखतोय थोडी सांगणारच का कुणाला आणि ह्यो सांगायला आला की बाबा एवढी पलटी झाली गाडी पण इथं श्रीकृष्णांचं हे मोरपीस श्रीकृष्णांनी मला मदत केली श्रीकृष्णांचा मला माझ्या मागं हात आहे काय नाही भावा श्रीकृष्णांनी तुला वॉर्निंग दिली आहे लास्ट वॉर्निंग तू येडं चाळ थांबिव किंवा माजुरीपणा थांबिव चांगला वाघ एवढं फॉलोअर्स फॅन फॉलोविंग आहे ट्रिपल एक्का आहे तुझा सगळं आहे हत्ती घोडा बैल घोडं सगळं झुरळं बिरळं मुंग्या सगळं आहे तुझ्याकडं कबूतर फबूतर सगळं आहे पण माझ थांबव चांगला वाघ हेच देवानं तुला वॉर्निंग दिली तुला प्रतिभाव वाटत असेल की देवानं मला वाचवलं म्हणजे श्रीकृष्णांनी तुला वाचवलं पण श्रीकृष्णाला पण वाटत असेल की बाबा हे जरा कुठेतरी चुकतंय कुठेतरी बाबा ह्यानं थांबवलं पाहिजे कोणी किती हिताटला नाही रुबाबाची आता हटला ट्रिपल एक्का हॅशटॅग ट्रिपल एक्का मी घेतो परत तुझा मुक्का भावा कोणी किती झटला रुबाब नाही हटला म्हणून तुझा ताटला म्हणजे तुझा रुबाब ताटला जरा कुठेतरी थांबव की माहिती आहे की आम्हाला किती पण झटू दे कोण पण झटू दे तुझा रुबाब तटत नाही रुबाबदार प्रतीक शिंदे माजुरडा प्रतीक शिंदे रुबाबदार नाही किती पण झटू दे काय पण बोलू दे म्हणजे प्रत्येक भाऊचं मित्रांनो तुम्हाला खरी रियालिटी सांगतो मी ह्या रील स्टारांच्या मागची हे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या मागची मी खरी रियालिटी सांगतो ही लोक आहेत का नाही आता एवढी मोठी फॉर्च्युनर पाडली कुठं पाडली धाड धूड धूड पलटी चुरा करून टाकला कमबॅक केला किती वेळा मला वाटते बोटावर पण मोजता येणार नाही एवढा कमबॅक येणं केला करू दे आपलाच मराठी माणूस आहे पण ही लोक काय करतात माहिती आहे का हे सगळं गाड्या पलटी करा कुठेतरी धडका हे सगळं ह्यांचं कधी स्क्रिप्टेड असते म्हणजे यांचं ठरलेलं असते आज गाड्या पण पलटी करायची म्हणजे कसं असं 10 15 25 30 व्हिडिओ पडलेत का नाही पलटीचं या स्वरूपाबदार माजुडेपणा दाखवलं का नाही की लोकांना पण वाटतं हे पडलं हे असं केलं पण ते लोकांना कळतंय की तू हे मुद्दाम करतोयस मुद्दाम करायचा असशील आणि केव्हा तरी ढुंगणाची साल्टं घालवून घेशील प्रत्येक भाऊ असं काय करू नकोस दुसरं काय असलं तर हेल्मेट बिल्मेट घालून कुठेतरी रायडिंग शिकायला जा ते गाड्या बिड्या उडी देत वाय तसलं काहीतरी शिकायला जा आणि तसलं काहीतरी कर ह्या असल्या गाड्यांच्या बरोबर फॉर्च्युनर बरोबर ते करतोयस तुझी गाडी हाय आम्हाला माहिती आहे कुठनं बी चढते वर पण एवढा माजुरड्यापणा चांगला नव्हं अरे काहीतरी चांगलं कर जीवनात आता एवढं सगळं गाडी पलटी झाली फॉर्च्युनर एवढी मोठी गाडी लाखाची गाडी म्हणजे मिडल क्लास माणसाचं स्वप्न असतं की बाबा एखादी 4-5 लाखाची गाडी 4 व्हीलर आमच्या दारात असावी आणि ही यानं फॉर्च्युनर घेतली तरी पण फॉर्च्युनर बरोबर ही असा माजल्यासारखा वागतोय भाऊ प्रत्येक भाऊ तुझ्या पुढं मी हात जोडतो म्हणजे तुला हात जोडत नाही पण भाऊ मी काय तुला सांगतो ती तुझी लक्ष्मी आहे म्हणजे तुझी संपत्ती आहे तुझं काय पण असू दे तू स्वतः जीवावर घे नाही तर 2 नंबर करून घे पण तुझी संपत्ती आहे तुझी लक्ष्मी आहे ती तिला जरा मान पान दे उगाच चढतोय टप्पावर वरती झालं हे ताटला त्यो हटला हे ओढाला काय उपयोग आहे बनव रे तू डॅशिंग आहेस आम्हाला माहिती आहे पण लक्ष्मीचा पण आदर कर एवढंच सांगणं आहे माझं प्रत्येक भाऊ बाकी काय नाही का हिला धडीक तिकडं तिला धडीक इकडं म्हणजे नुसती धडकाधडकी करून तू फॉलोअर्स कमी होणार लोकांच्या नुसत्या कमेंट बघ लोकांच्या कमेंट बॉक्स कवा तरी उघडून बघ प्रत्येक भाऊ लोक तुला काय म्हणते ते म्हणजे आपल्याला जरा समजलं पाहिजे की कुठेतरी आपण माज थांबवला पाहिजे भाऊ समजने वाले को इशारा कॉपी आणि आता प्रत्येक भाऊ एवढी मोठी गाडी धडकली आहे ती दुरुस्तीला देऊन आली आहे कारण की थोड्या दिवसात कमबॅक करणार आहेत कमबॅक कसा करणार तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळी कसं हेलिकॉप्टरमधनं आला JCBनं गुलाल वगैरे उधळीत कमबॅक केला आता ह्या वेळेस काय करतो यो माणूस काय माहिती आता काहीतरी वेगळंच करेल रेल्वे वगैरे काहीतरी आणणार मला वाटते कमबॅकसाठी बरं ते सगळं जाऊ दे पण इकडं आता ती गाडी म्हणजे इकडं तोडफोड झाली आहे पलटी झाली आहे त्यामुळे हिने इकडं दुसरी गाडी घ्यायचं आता शोरूमला गेले ते आणि कुठल्या शोरूमला गेले ते महिंद्रा शोरूमला गेले ते अरे फॉर्च्युनर कुठं महिंद्रावाल्यांचं कुठं फॉर्च्युनरवरनं डायरेक्ट महिंद्रावरती आला आता महिंद्रावरनं थोड्या दिवसात आणि अल्टो गेल अल्टोवरनं स्प्लेंडर पण गेली हो भाऊ आम्ही स्प्लेंडर चालवते आम्ही मिडल क्लास गरीब आहे भाऊ पण तुझी ती लायकी नाही तू मोठा माणूस आहेस तू फॉर्च्युनरमध्ये हिंडणारा माणूस आहे फॉर्च्युनर हिंडव नाही जनाची तर मनाची तर ठेव चला जाऊया शोरूम मध्ये प्रत्येक भाऊ कसली गाडी घेतात बघूया अरे फॉर्च्युनर पलटी झाली मग लय लोकांना वाटतं प्रतीक शिंदे मी आला
प्रत्येक भाऊची गाडी पलटी झाली आणि प्रत्येक भाऊ मेला असं फक्त ह्या प्रत्येक भाऊलाच वाटले, त्याच्या मनालाच वाटले, बाकी कुणालाच वाटलेलं नाही काय की बाबा प्रत्येक भाऊ मेला. काय पण बडबडतं येड्यागत. एवढ्या लवकर मरतो का? हत्ती गेलाय, आता घोडा आणलाय, तुम्हाला घोडा लावायला हॅशटॅग. हत्ती गेलाय तयार व्हायला दुसरीकडं, आता घोडा आणलाय. घोडा आता किती लोढा लावतोय काय माहिती याचं. आईला डोसकं फिरवायचं काम आहे बाबा या माणसाचं. हत्ती गेलाय आता घोडा आणलाय, आता लावा परत. कसा आईच्या गावात अवघड आहे बाबा या माणसाचं. आता परत स्टंटबाजी. आता ह्या गाडीवरनं महिंद्रा शोरूममधनं घेतली, फॉर्च्युनर गेली आता तयार व्हायला. हत्ती गेलाय तिकडं, आता घोडा आणलाय. आता थोड्या दिवसांनी घोड्याचं पिल्लं आणतोय का काय गाडवा आणतोय काय समजना बाबा. कसा आहे स्टंटबाजी. प्रत्येक शिंदे 111 घेतो मुक्का. कसा आहे हलक्यात घ्यायचं नाही. ह्याला म्हणतात खरी स्टंटबाजी. येडं चाड गांडीत किडा असणे ह्याला म्हणतात. कसं आहे गाडी घेतलीस, हत्ती गेला तिकडं, घोडा आला इकडं, पण घोड्याचं म्हणजे उद्घाटन करतात का नाही, घोड्याची पूजा करतात ते अशी करतात बघा. ही फटाकण्या वगैरे लावून असं यो फिरवायला लागलाय जसं काय तिच्या आईला ती वैरणीची दोरीच आहे. अरे बाबा 2-4 फटाकण्या जर चडी शिरल्यात का नाही, आतलं सामान बिमान गोवा सगळी जळून निघल रे बाबा. कशाला हे करतोयस, लावलीस का नाही आणि 4 लांबड्या लाव, 50,000ची माळा लाव, पण तिकडे कशाला जातोयस. आगीसोबत मस्ती करू नकोस. गाडीसोबत केलीस, आता आगीसोबत करू नकोस. परत डुंगान जळालं, पुढचं शस्त्रास्त्र तुझं जर जळून खाक निघालं तर परत आणि दवाखान्यात ॲडमिट व्हायला पाहिजे. काय करू नकोस असलं बाबा. खरंच चांगलं वाग, चांगलं राहा. मी तुला सपोर्ट करतो. माझ्यासारखे अजून बरीच लोक आहेत जी तुला चांगलं म्हणतात, अजून चांगलं म्हणतील. तू हे जरासं माजुरीपणा कुठेतरी कमी कर. हे मोठं बोलतोयस, पलटी झाली, लवडा झाला, लसूण झाला, कुठेतरी थांबव. बाकी काय म्हणायचं नाही मला. मित्रांनो इथं जाता आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि या प्रत्येक भाऊच्या जर कोण ओळखीचा असेल तर त्याला सांगा की बाबा तू चांगला आहेस, आम्ही सपोर्ट करतोय सगळे. आपल्याला पण वाटतं मराठी माणूस आहे, पुढे गेला पाहिजे, पण हे पलट्या बिलट्या करतोयस, कंब्या करतोयस, घोडा गेला, हत्ती आला, लवडा गेला, हे जरा कुठेतरी थांबव. भेटूया आणि एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.